महादेवी हत्ती प्रकरणामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी बैठक संपली आहे. काय या बैठकीमध्ये घडलं? अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आज त्या ठिकाणी घडली. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासन म्हणून यामध्ये पार्टी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल. आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याचे हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे की जेणेकरून त्यांचं संवर्धन, सांगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय झाला. आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे की ही जबाबदारी शासन घ्यायला तयार आहे. त्यामुळे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सर्वच या ठिकाणी नुसतं या ठिकाणी असणाऱ्या महादेवी हत्तीलाच नाही तर राज्यातले जे या ठिकाणी हत्ती या बाबतीत असतील त्याला सगळ्यांनाच याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात जनभावना देखील पाहायला मिळत आहे. या संदर्भात काही लोकांशी बोलणं झालेलं आहे, त्यांची काय मागणी होती आणि त्या संदर्भातला निश्चित झाली. जनभावनेचा आदर राखतच महाराष्ट्र शासनानं इंटरव्हेन्शनचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतपणे याचा रिव्ह्यूचं काम त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातनं मठाबरोबर महाराष्ट्र शासन यामध्ये जातंय. याचं सगळ्यात मोठं काय कारण असेल तर ही लोकभावना आहे. लोकांनी घेतलेले हा लोक आग्रहास्तव शासनानं हे खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह पाऊल उचलण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. आणि आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे मठाबरोबर महाराष्ट्र शासन या ठिकाणी उभं राहते आणि हत्ती आपला परत यावा याच्यासाठी पार्टी म्हणून या ठिकाणी त्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह होण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आता या ठिकाणी घेतला.